11 जून 2019 ला बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटी मध्ये करार झाला। त्या कराराला मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांनी सहमती दिली। त्याच्या अनुषंगाने बीएसटीने कायमस्वरूपी स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखणं बंधनकारक आहे। कारण मुंबईकर जनतेला जर व्यवस्थित चांगली सेवा द्यायची असेल तर 3337 स्वमालकीच्या गाड्या राखणं गरजेचं आहे। आणि ज्या गाड्या स्क्रॅप होती वयोमाना अनुषंगाने त्याच्या बदल्यामध्ये नवीन गाड्या घेण्याकरिता बीएसटीला मुंबई महानगरपालिका पैसे देईल असंही त्या करारामध्ये नमूद आहे। दुर्दैवाने 2019 नंतर जेवढ्या गाड्या स्क्रॅप होत गेल्या त्या गाड्या घेण्याकरिता कुठेही महानगरपालिकेच्या बजेटमध्ये तरतूद केल्या गेल्या नाहीत। म्हणजे त्याच्यानंतर पहिलं बजेट 2020 2021 2022 या कंटिन्यूस 3 बजेट्समध्ये कुठेही त्याची तरतूद केली गेली नाही। दुर्दैवाने त्यावेळेला बीएसटी कमिटी असूनही तत्कालीन बीएसटी कमिटीने एकही पत्र दिलं नाही मुंबई महानगरपालिकेला की तुम्ही नवीन गाड्या घेण्याकरिता आम्हाला पैसे द्या किंवा त्याची तरतूद करा। आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी झालेली आहे की येत्या नोव्हेंबर म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत बीएसटी कडे फक्त 251 स्वमालकीच्या गाड्या शिल्लक राहणार आहेत। आणि मग त्यानंतर बीएसटीची ही सेवा जी मुंबईकरांसाठी अत्यावश्यक सेवा आहे ती जिवंत राहील की नाही हा प्रश्न आपल्या समोर आहे। आणि म्हणून आम्ही बाकीच्या प्रश्नांबरोबर हा प्रश्न महत्त्वाचा आहे। एकूणच बीएसटी टिकली तर त्यातला कामगार टिकेल आणि बीएसटी टिकली तरच मुंबईकर जनतेला ही सेवा मिळेल। तर 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही सकारात्मक निर्णय घ्या म्हणून आम्ही मुंबई महानगरपालिका आणि बीएसटीला बोललो होतो, पण त्यांनी घेतला नाही। आणि म्हणून काल शिरोडकर हॉलमध्ये जी सभा झाली कामगारांची त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की 3337 बसगाड्या कायमस्वरूपी राखणे, 7वा वेतन आयोग, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ज्या थकीत ग्रॅज्युटी आहे ते आणि जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत त्यांना समान कामाला समान दाम या तत्वाच्या अनुषंगाने पगार या सर्व मुद्द्यांसाठी हे सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात। पण हे आंदोलन करत असताना कुठेही मुंबईकर जनतेला त्रास होऊ नये यासाठी सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 ला 11 वाजता मी या संघटनेचा सरचिटणीस म्हणून बेमुदत उपोषणाला बसण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। आणि आमची अपेक्षा आहे की आंदोलनाच्या चलते बीएसटी प्रशासन, सरकार आणि महानगरपालिका यांनी सकारात्मक चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा।